शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात सोनांबेच्या वीर जवानांवर अंत्यसंस्कार। आग्रा येथे कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झालेल्या भारतीय सेनेतील पॅरा कमांडो शाकिब पीर मोहम्मद पठाण यांच्यावर मंगळवारी सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। शोकाकुल वातावरणात हजारो ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र परिवार, लष्करी अधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला। राष्ट्रध्वजात लपेटलेले पार्थिव गावात दाखल होतात संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त झाली। भारतीय सैन्याच्या जवानांनी शोक सलामी आणि लष्करी मानवंदना देऊन आपल्या सहकार्याला अखेरचा सन्मान अर्पण केला। त्यानंतर धार्मिक विधीनुसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम आणि शाकिब पठाण अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। कुटुंबियांचा आक्रोश आणि ग्रामस्थांच्या अश्रूंनी उपस्थितांचे डोळे पाणावले। शाकिब पठाण यांनी सोनांबे येथे जनता विद्यालयातून 10वी पर्यंत तर सिन्नर महाविद्यालयातून 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते। त्यानंतर सैनिकी प्रशिक्षण घेऊन ते भारतीय सैन्यात पॅरा कमांडो म्हणून रुजू झाले आणि देशसेवेला वाहून घेतले। काही दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी येऊन कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते। मात्र आग्रा येथे सेवा बजावत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा अकाली मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, 2 भाऊ आणि बहीण असा मोठा आप्त परिवार आहे। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सोनांबे गावात सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली असून देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या वीर जवानाला नागरिकांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली। टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट।